हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे कॉम्प्लेक्स नंबरच्या EYQ सिरीजमध्ये. तर आज आपल्याकडे जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आहे असा काहीतरी की बघा, की आपल्याला फाइंड करायचं आहे की 1 प्लस साइन थीटा प्लस आय टाइम्स कॉस थीटा अपॉन 1 प्लस साइन थीटा मायनस आय टाइम्स साइन थीटा टू दी पॉवर n. याला काहीतरी RHSमध्ये प्रूव्ह करायचं आहे. आता RHSमध्ये जर प्रूव्ह करायचं असेल तर मी RHS एकदा लक्ष द्या. RHS काय आपलं की समजा कॉस ऑफ, ठीक आहे, पाय जर मी कॉमन काढला तर π/2 मायनस थीटा झालेला आहे आणि पाय बाहेर आहे. आणि सेम लॉजिकमध्ये साईनचं पण तसंच आहे की π/2 जर बाहेर काढलेला आहे मायनस थीटा, n बाहेर आहे, इथे पण n बाहेर आहे, इथे पण n बाहेर आहे. म्हणजे आपल्याला अँगल थीटामध्ये नाही पाहिजे, आपल्याला कशामध्ये पाहिजे, π/2 मायनस थीटामध्ये. तर आपण सगळ्यात पहिलं तेच सबस्टिट्यूशन करू की लेट्स से पुट जो नवीन काहीतरी अँगल आहे, लेट्स सपोज अल्फा इक्वल्स टू, किंवा तुम्ही डायरेक्ट पण करू शकता की पुट करण्यापेक्षा आपण असं पण म्हणू शकतो की लेट साइन थीटा जो आहे आपला, साइन थीटाला काय लिहू शकतो मी, कॉस ऑफ 90 मायनस थीटा म्हणजे π/2 मायनस थीटा, आणि कॉस थीटाला काय लिहू शकतो, साइन ऑफ 90 मायनस थीटा. आता असं का बरं करायची गरज पडली तर तुम्हाला क्वेश्चनमध्ये समजेल. आता बघा, 1 प्लस साईनच्या ठिकाणी काय आलं, कॉस ऑफ π/2 मायनस थीटा आणि प्लस आय टाइम्स साइन ऑफ π/2 मायनस थीटा. ठीक आहे, सेम खाली झालं आपलं की 1 प्लस कॉस ऑफ π/2 मायनस थीटा मायनस आय टाइम्स इथे साइन ऑफ π/2 मायनस थीटा. ठीक आहे, इथे लिहिण्यामध्ये मी चुकी केलेली आहे, इथे काय पाहिजे आपल्याला, कॉस पाहिजे ॲक्च्युली. तर बघा, आता हे लिहायचं कारण तुम्हाला आता समजेल की असं का बरं लिहिलं. कारण की आपल्याकडे दोन फॉर्म्युले असतात. एक आहे की एक आपला सिंपलचा फॉर्म्युला आहे की 2 कॉस स्क्वेअर थीटा, 2 कॉस स्क्वेअर इक्वल्स टू 1 प्लस कॉस 2 थीटा असतो, आणि 2 साइन स्क्वेअर थीटा किंवा साइन 2 थीटा असं म्हणू शकतो आपण की साइन 2 थीटा जो आहे आपला, की साइन 2 थीटा इज इक्वल्स टू 2 साइन थीटा कॉस थीटा असतो. आता ही का बरं यूज करायचं आपल्याला, बघा यूज करणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कामाची आहे. कारण की बघा, हा जो अँगल आहे हा 1 प्लस कॉस आहे काहीतरी, तर 1 प्लस कॉस, इथं जर 2 थीटा असेल तर इथं थीटाचा अर्धा होईल. म्हणजे मी या इक्वेशनला काय लिहू शकतो की 2 टाइम्स कॉस स्क्वेअर या अँगलचा अर्धा, म्हणजे π/2 मायनस थीटा जो आहे याचा अर्धा करावा लागेल. सेम लॉजिक आय टाइम्स याला 2 टाइम्स साइन ऑफ हा जो अँगल आहे याचा अर्धा करावा लागेल इंटू कॉस ऑफ अगेन π/2 मायनस थीटा त्याचा अर्धा केला. जी गोष्ट वर केली तेच मी खाली पण करू शकतो, फक्त प्लसच्या ठिकाणी काय मायनस आहे. सो 1च्या ठिकाणी, सॉरी इथे प्लसच्या ठिकाणी मायनस आहे, तर 2 टाइम्स कॉस स्क्वेअर π/2 मायनस थीटा बाय 2 प्लस आय टाइम्स 2 टाइम्स साइन, सॉरी प्लस नाही इथे मायनस आहे, थोडंसं गडबडीमध्ये चुकतं, साइन ऑफ π/2 मायनस थीटा डिवाइड बाय 2 इंटू कॉस ऑफ π/2 मायनस थीटा डिवाइड बाय 2. राईट, तर आपण हे लिहिलेलं आहे. आता थोडं याला सिम्प्लिफाय करूया. बघा, सगळ्या ठिकाणी 2 आहे, तर 2 कॉमन काढला, खाली पण 2 कॉमन काढला, वरती काय राहिलं बघा, कॉस स्क्वेअर 2नी मल्टिप्लाय केला आतमध्ये, तर π/2चा π/4 झाला आणि हा θ/2 झाला. राईट, प्लस आय टाइम्स इथे पण साइन ऑफ π/4 मायनस θ/2 आणि कॉस ऑफ π/4 मायनस θ/2. राईट, अच्छा पॉवर एन आहे तो विसरू नका, पॉवर सर्वांचा एन आहे. अगेन डिवाइड बाय कॉस स्क्वेअर π/4 मायनस θ/2 प्लस आय टाइम्स साइन ऑफ π/4 मायनस θ/2 आणि कॉस ऑफ π/4 मायनस θ/2. परत मी चुकी केली आहे, इथे प्लसच्या ठिकाणी काय मायनस साईन आहे. राईट, वरची स्टम्प खाली लिहिताना बऱ्याचदा लिहिण्यामध्ये गडबड होऊन चुकतं कधी कधी. ठीक आहे, तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर बघा, इथपर्यंत आपण पोचलेलो आहे, कारण की आपल्या प्रूफमध्ये आपल्याला π/2 मायनस काहीतरी आहे, त्याने अल्फा म्हटलं आहे, आपण थीटाच्या ठिकाणी अल्फा लिहू शकतो. ठीक आहे, θ/2 म्हणजे अल्फा लिहू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. राईट, आता बघा, आता असं केलं आपण की इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही आहे. आपल्या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक सेकंड, ते थीटा दिला, तर इथे काहीतरी अँगल दुसरा असायला पाहिजे होता, इथे काहीतरी अँगल दुसरा असायला पाहिजे, इथे काहीतरी अँगल दुसरा असायला पाहिजे होता. पण ठीक आहे, आपण प्रूव्ह करूया, नंतर अँगलविषयी डिस्कशन करू. 2 कॅन्सल झाला,
इथे पण बघा, इथे पण कॉस आहे, इथे पण कॉस आहे, इथे पण कॉस आहे, इथे पण कॉस आहे, तर आपण कॉस कॉमन काढू. वरतून कॉस कॉमन निघाला π/4 मायनस θ/2 आणि इथे पण कॉस कॉमन निघाला कॉस ऑफ π/4 मायनस θ/2. मग आता वरती काय का बाकी राहिलं, इथे राहिलं फक्त कॉस ऑफ एक कॉस π/4 मायनस θ/2 राहिलं प्लस आय टाइम्स साईन π/4 मायनस θ/2 राहिलं आणि डिवाइडमध्ये सेम टर्म राहिली कॉस π/4 मायनस θ/2. इथे मायनस आहे फक्त आय साईन टाइम्स π/4 मायनस θ/2 आणि सगळ्याचा पॉवर आहे एन. वरच्या टर्म्स दोन्ही सेम असल्यामुळे कॅन्सल झाल्या. आता खाली काय राहिलं बघा, किती सिम्पलचा पॉवर आहे. याला जर मी एननी मल्टिप्लाय केलं, ठीक आहे, याला आपण काय करू शकतो, एननी मल्टिप्लाय करू. पण एननी मल्टिप्लाय करायच्या आधी मी फक्त एक सिम्पली काम करतो की डी मोवियस थेरम अप्लाय करण्यापेक्षा लेट्स अप्लाय डी मोवियस थेरम. लेट्स अप्लाय डी मोवियस थेरम. आधी अप्लाय करू, नंतर सॉल्व करू. अप्लाय केल्यावर बघा इथे सगळ्याला एन मल्टिप्लायमध्ये येईल. तर आपल्याला मिळालं कॉस ऑफ एन टाइम्स π/4 मायनस θ/2 प्लस आय टाइम्स साईन ऑफ एन टाइम्स π/4 मायनस θ/2 आणि डिवाइड बाय कॉस ऑफ एन टाइम्स π/4 मायनस θ/2 प्लस आय टाइम्स साईन ऑफ एन टाइम्स π/4 मायनस θ/2. आता एक सिम्पलसा क्वेश्चन बघायला सॉल्व करायला आणखी दोन ट्रिक आहे, पण मी सिम्पलचं ट्रिक यूज करतो. ट्रिक म्हणण्यापेक्षा एक फॉर्म्युला यूज करतो की वरती पण कॉम्प्लेक्स नंबर आहे, खाली पण कॉम्प्लेक्स नंबर आहे. खाली फक्त प्लसच्या ठिकाणी काय असलं पाहिजे, मायनस असायला पाहिजे. तर आजच्या सॉल्व करण्यामध्ये मी तिसऱ्यांदा चुकलो आहे, ठीक आहे. तर याला मी युलर फॉर्ममध्ये लिहितो की हा तुला बेसिकली e टू दी पॉवर एन आय टाइम्स एन ऑफ π/4 मायनस θ/2 झाला आणि डिवायडेड बाय हा e टू दी पॉवर मायनस आय टाइम्स एन ऑफ π/4 मायनस θ/2. खालचा नंबरचा वर घेतला तर प्लस होईल, सो e टू दी पॉवर आय एन ठेवला आहे π/4 प्लस π/4 मायनस θ/2 आणि हा वरता पॉवरची ॲडिशन होईल आय टाइम्स एन π/4 मायनस θ/2. ओके, पॉवरची ॲडिशन करा. सो e टू दी पॉवर आय कॉमन निघाला, एन कॉमन निघाला, आतमध्ये किती आहे π/4 आणखी तो पण प्लस झाला π/4. इथे मायनस θ/2 आहे, इथे पण मायनस θ/2 आहे, राईट. आता सिम्प्लिफाय करा. सो e टू दी पॉवर आय एन π/4 प्लस π/4 झाला π/2 मायनस θ/2 प्लस θ/2 किती झाला थीटा झाला. सो बेसिकली हा आपण जर सॉल्व करायचा म्हटलं तर हा सिम्पली काय होणार, याला वापस पोलर फॉर्ममध्ये लिहिलं तर हा झाला कॉस ऑफ एन टाइम्स π/2 मायनस थीटा प्लस आय टाइम्स साईन ऑफ π/2 मायनस थीटा, राईट. क्वेश्चनमध्ये अल्फा असेल तुम्ही त्या ठिकाणी अल्फा लिहू शकता, नाहीतर तुम्ही सिम्पली याला एन π/2 मायनस एन थीटा प्लस आय टाइम्स साईन ऑफ एन π/2 मायनस एन थीटा हे असं लिहू शकता. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. तर अशा प्रकारे आपण ही गोष्ट पण इझिली प्रूव्ह केलेली आहे. थोडंसं वाटायला कॉम्प्लिकेटेड वाटते कारण की लिहिताना चुकी होऊ शकता, पण क्वेश्चन खूप सिम्पल आहे. काही डाऊट असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. आणखी डिटेलमध्ये शिकायचं असेल तुम्ही मला क्लासमध्ये अप्रोच करू शकता, तिथे मी तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगेन. ठीक आहे, तर भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये आणखी नवीन क्वेश्चनसोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.